तुमच्या चेहऱ्यावरती वारंवार पिंपल्स येतात. पिंपल्स आल्यानंतरचे डाग काही केल्या जात नाही. कितीही क्रीम्स लावले, कितीही महागडे कॉस्मॅटिक वापरले तरी पण तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल यायचे कमी होत नाहीत, किंबहुना ते जास्त वाढतच जातात. तर असे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी काही अशी कारणं सांगितलेली आहेत की पिंपल्स का येतात. कारण जेव्हा तुम्हाला एखाद्या आजाराचं कारण माहिती असतं तर उपाय करणे सोपे जातात. तसंच काही असे लेप, काही अशा घरगुती गोष्टी मी सांगितलेल्या आहेत की दैनंदिन वापरामध्ये तुम्ही त्याचा योग्य वापर केलात तर तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स 15 दिवसातच कमी होऊन डागसुद्धा राहणार नाहीत आणि पिंपल परत येणारही नाहीत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा. हेल्दी मी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण चेहऱ्यावरती पिंपल्स का उठतात, त्याची कारणं काय आहेत हे या पहिल्या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत. आणि घरगुती उपाय किंवा लेप, अजून काही त्याच्यावरती घरगुती उपाय करता येतात याच्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला देणार आहे. तर पिंपल येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, खूप कारणं आहेत त्याच्यासाठी, पण जी काही नॉर्मल 4 कारणं आहेत ती मी तुम्हाला सांगणार आहे. पिंपल येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमची स्किन ऑइली असणे किंवा चेहऱ्याची स्किन ऑइली किंवा तेलकट असणे. कारण जेव्हा स्किन तुमची चेहऱ्यावरची ऑइली किंवा तेलकट असते तेव्हा ते आपले जे काही बाहेरचं पोल्युशन असेल किंवा बाहेरचे इन्फेक्शन्स वातावरणातले, याच्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन तुमच्या चेहऱ्यावरती पटकन होतं ऑइल सिक्रेट जास्त झाल्यामुळे, आणि मग तिथे इन्फेक्शन होऊन पुढे तिथे पिंपल्स यायला सुरुवात होते. तर ज्यांची त्वचा ही प्रमाणापेक्षा जास्त तेलकट आहे त्यांना पिंपल जास्त येतात. तर मग ही त्वचा तेलकट का होते याचं कारण माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर त्वचा तेलकट होते मान्य आहे, पण का होतं, बेसिक त्या तेलकट त्वचा होण्याचं मागचं कारण काय आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुमच्या शरीरातले टॉक्झिन्स रोजच्या रोज आपल्या घामातून किंवा आपल्या रोजच्या रोज मलातून हे टॉक्झिन्स शरीरातून बाहेर पडत असतात. आणि ते जर पडले नाहीत तर ते टॉक्झिन्स तुमच्या स्किनमध्ये तसेच राहतात आणि स्किनमध्ये इन्फेक्शन व्हायला चालू होतं. तर पोट साफ असणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामधून डेली जे काही आपल्या चयापचय क्रियेमध्ये टॉक्झिन्स तयार होतात ते बाहेर पडतात. तर पोट साफ होण्यासाठी तुम्हाला जंक फूड, फास्ट फूड खाणं बंद केलं पाहिजे. फायब्रस फूड तुम्हाला जास्त खाल्लं पाहिजे, जेणेकरून चोथायुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे पोट साफ व्हायला मदत होणार आहे. काही लोकांमध्ये पचनाचे प्रॉब्लेम्स असतात किंवा काही आजार असतात, त्याच्यामुळे सुद्धा पोट साफ होत नाही. तर जाऊन नाडी परीक्षण करून त्याचं बेसिक कारण समजावून घ्या की का मला पचनाचे प्रॉब्लेम्स होतात. आणि पोट साफ व्हायला लागलं की टॉक्झिन्स निघून जायला लागले की तुमची त्वचा जास्त तेलकट होणार नाही. तसंच तुमची रात्रीची झोप जर व्यवस्थित होत नसेल तरी पण हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे किंवा स्ट्रेस फॅक्टरमुळे सुद्धा तुमची त्वचा जास्त ऑइली पडायला लागते. त्यामुळे रात्रीची झोप होणं हे सगळ्या तुमच्या शरीराच्या सिस्टीमसाठी खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला तुमचा चेहरा जास्त काळासाठी किंवा जास्त वय झालं तरीसुद्धा तरुण दिसावंसं वाटत असेल तर तुम्हाला रात्रीची झोप तुम्हाला आधीपासून नियमित केली पाहिजे आणि जागरणं नाही केली पाहिजेत आणि कमी स्ट्रेस घेतला पाहिजे. तर पचनसंस्था असेल किंवा बॉडीतले टॉक्झिन्स असेल, झोप असेल, हे जर तुमचं व्यवस्थित नसेल तर मात्र तुमचा चेहरा तेलकट होणार आहे. तर काही ह्याच्यामध्ये अजून हार्मोनल चेंजेस काही व्यक्तींमध्ये जास्त होतात. त्याचं बेसिक तर आहे की शरीरातले टॉक्झिन्स, पण PCOD, थायरॉईड अशा काही गोष्टींमुळे सुद्धा, हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळे सुद्धा तुमचा चेहरा तेलकट व्हायला लागतो आणि मग पिंपल्स यायला लागतात. दुसरं अजून एक कारण महत्त्वाचं म्हणजे की तुमच्या केसांमधला डॅन्ड्रफ. तर हा सगळ्यात कारणीभूत घटक आहे. तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल तर तुमच्या चेहऱ्यावरती पडणार आहे. आणि त्याचवेळी जर केसांमध्ये डॅन्ड्रफ आहे तर नक्कीच ओव्हरऑल टॉक्झिन झालेले आहेत, स्किन तेलकट झालेली आहे. आणि जेव्हा हे डॅन्ड्रफ तुमच्या त्वचेवरती पडतात चेहऱ्याच्या, तर तेव्हा परत ते पिंपल्स यायला सुरुवात होते. त्यामुळे ही 4 बेसिक कारणं आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला पिंपल्स येऊ शकतात. काही मेडिकल प्रॉब्लेम्स असतात, काही अजून काही गोष्टी असतात, ते मात्र तुम्हाला जाऊन नाडी परीक्षण करून किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत की पिंपल्स येण्याचे कारणं काय आहेत. मग त्याच्यावरती आपल्याला तो उपाय करता येतो.
पण ही जी काही बेसिक 4 कारणं मी जी सुरुवातीला सांगितलेली आहेत, तर ती शक्यतो 80 ते 70% लोकांमध्ये हीच कारणं असतात. आणि आत्ता मी जे काही पुढे उपाय सांगणार आहे ते ह्या कारणांवरती 100% लागू पडतात आणि तुमचे पिंपल्स 15 दिवसात कमी व्हायला लागतील, डागे पूर्ण जायला सुरू होतील. तर उपाय काय आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुमचा चेहरा तेलकट आहे, तर चेहऱ्याचं अतिरिक्त तेलकटपणा किंवा ऑइल हे काढून टाकणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक तुम्ही रोजच्या जीवनामध्ये जो वापरता तो म्हणजे पपया. तर आठवड्यातून एकदा पपयाची जी काही पेस्ट आहे तर ती वापरून तुम्ही जेंटल मसाज करायचा आहे. तर पपया अँटी इन्फ्लामेटरी आहे, त्याच्या विटॅमिन ए जास्त आहे, स्किनसाठी चांगलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते क्लिन्झिंग करतं तुमच्या त्वचेचं आणि जे काही तुमचे पोर्स आहेत स्किनवरचे ते क्लीन व्हायला मदत होते. म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये जर इन्फेक्शन झालं असेल तेही क्लॉग निघायला मदत होते. तर हा पपयाची पेस्ट आहे, आठवड्यातून एकदा लावायची आहे आणि जेंटल मसाज करायचा आहे आणि तुमचा नॉर्मल पाण्याने तुमचा चेहरा धुवून घ्यायचा आहे. दुसरं आहे की जायफळ. ज्यांना वारंवार पिंपल येतात, मोठाले पिंपल येतात आणि ते मोठे होतात आणि परत इन्फेक्शन होऊन पस होते, तर त्यांनी जेव्हा पिंपल यायला सुरुवात होते तेव्हाच हे जायफळ उगाळून त्या पिंपलवरती लावायचं आहे. आणि जायफळ हे उगाळूनच लावायचं आहे, त्याची पावडर लावायची नाही आहे. जायफळ दुधातून उगाळायचं आणि त्या पिंपलवरती लावायचं आहे, जेणेकरून तो पिंपल कमी झाल्यानंतरसुद्धा तिथं पुढे डाग राहणार नाही. तर जायफळ ज्यांना पिंपल आहेत त्याच्यावरती पण उगाळून दुधातून लेप लावू शकता किंवा ज्यांचे डाग राहतात अशा पिंपल्सवरती सुद्धा तुम्ही ते जायफळ उगाळून लावू शकता. ज्येष्ठमध पावडर. ज्येष्ठमध पावडर ही गुलाबजलातून तुम्ही रात्रीतून लेप लावायचा आहे पिंपल्सवरती आणि सकाळी वॉशआउट करायचं आहे. किंवा ज्यांना छोटे छोटे पुरळ येतात, अगदी पिंपल पण म्हणता येत नाही पण असे ब्लॅकहेडसारखे असतात आणि पुढे जाऊन ते मोठे पिंपल होतात, तर अशा लोकांनीसुद्धा हे जे ज्येष्ठमध पावडर आहे ही गुलाब पाण्यातून लावायची आहे. आणि ज्यांची स्किन थोडीशी वाटते की मिक्स आहे, म्हणजे काही ठिकाणी ऑइली आहे आणि काही ठिकाणी ड्राय आहे, अशा लोकांनी थोडंसं दुधातून अधूनमधून ही ज्येष्ठमध पावडरची जी पेस्ट आहे तो लेप म्हणून तुम्ही वापर करायचा आहे. शक्यतो कुठलाही लेप लावताना स्किनवरती तो 10 ते 15 मिनटंच ठेवायचा आहे, कारण तेवढीच आपली स्किनची कपॅसिटी असते की ते 10 ते 15 मिनटात मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन झालेलं असतं. त्यामुळे हे जे काही लेप आहेत ते 10 ते 15 मिनटं तुम्ही लावून चेहऱ्यावरती ठेवू शकता. दुसरं अजून एक आहे की इन्ग्रेडियंट सगळ्यात मॅजिकली काम करतं पिंपल्सवरती, मिरी. काळी मिरी जी आहे, जर तुम्हाला ती व्यवस्थित दुधात उगळता आली आणि ती जर पिंपलवरती लावली आणि ज्यांची स्किन जास्त सेन्सिटिव्ह नाही आहे त्यांनी थोड्या प्रमाणात मिरीची पावडरसुद्धा दुधातून जर तुम्ही लेप लावलात तर तीसुद्धा खूप छान मॅजिकली काम करते आणि तुमचे पिंपल्स निघून जातात. पण पिंपल येणार नाहीत याच्यासाठी पहिला तुमचं बॉडी डिटॉक्स असणं किंवा तुमचं पोट साफ असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही मॅक्झिमम फळं खाणं गरजेचं आहे आणि मग पुढे असलेले पिंपल कमी करण्यासाठी हा उपाय जो काही मी आता सांगितलेला आहे हे तुम्ही लेप म्हणून लावू शकता. व्हरायटी ऑफ लेप आहेत, पण हे जे काही मी आता तुम्हाला 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या लावायच्या आहेत, ह्या सगळ्या ऑल टाईप ऑफ स्किनसाठी चालतात. तसंच मध जो आहे तर मध हा सुद्धा एक्सप्लोटिंग आहे, अँटीबॅक्टेरियल आहे आणि तुमची स्किन इव्हन टोन करण्यासाठी मदत करतो. तर मधाचा लेपसुद्धा तुम्ही जर चेहऱ्यावरती लावलात किंवा जेंटल मसाज केला तरी तो नॅचरल स्क्रबिंग करून तुमचं जे काही एक्स्ट्रा ऑइल आहे ते वॉशआउट करायला मदत करतं. तर हे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत, मध आहे, पपया आहे, ज्येष्ठमध आहे, मिरी आहे, हे ऑल टाईप ऑफ स्किनसाठी उपयोगी आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला स्किन टेस्ट करण्याची गरज नाही. पण ज्या लोकांची स्किन खूपच कॉम्बिनेशन असते आणि ज्यांना ह्या गोष्टीमुळे सुद्धा रिझल्ट येत नाही, तेव्हा मात्र तुम्ही नाडी परीक्षण करून घ्या किंवा तुमचं स्किन टाईप बघून घ्या आणि त्याच्यानुसार कुठला लेप लावायचा आहे हे जाणून घ्या.